आहे होय लाडक्या बहिणींनो, आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण आता तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या भावांनी मोठा निर्णय घेतलेला असून पहिल्या टप्प्यातील पूर्णपणे पैसे वाटपाचे आदेश आता सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत। कारण लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागली होती ती म्हणजे ऑगस्टचे 1500 कधी मिळणार व गॅस सिलेंडरचे 830 रुपये कधी मिळणार, आमच्या बँक खात्यात पैसे कधी येतील अशी जी प्रतीक्षा होती ती आता संपलेली असून पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात आता हप्त्याचे पैसे आता येणार आहेत। तर चला आता कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये कोणत्या 8 बँकेत सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे त्यांची यादी, नावे, सर्व काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगणार आहोत। आता फक्त थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून रोजची रोज तुम्हाला महत्त्वाची अपडेट लाडकी बहिणीची बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल तुमच्या जिल्ह्याची माहिती आपण देणार आहोत। तर लगेच तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला सविस्तर पाहूयात। तर इकडे बघू शकता, आता काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका, वरती काय लिहिलेलं आहे तर अखेर सरकारने आता बहिणीचे मन जिंकले, बहिणीसमोर डायरेक्ट आता सरकारने शब्द दिला असून आता ऑगस्टचे 1500 रुपये तर येणारच व गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही पूर्णपणे रक्कम माता भगिनींच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे। त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये। हे गॅस सिलेंडरचे जे 830 रुपये आहेत ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण आता सरकार देणार असल्यामुळे सर्व बहिणी आता सुखावलेल्या आहेत, सर्व बहिणींना आता चांगला दिलासा मिळालेला आहे। तर चला यामध्ये बघू शकता, आता महत्त्वाची माहिती म्हणजे 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत लाडक्या बहिणींनो, एक नाही तर 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या आल्या, कारण की खूपच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सरकारने तुमच्यासारखा एक मोठा निर्णय आता तुमच्यासाठी घेतलेला आहे। तो म्हणजे 1500 रुपये ऑगस्टचे तर येणारच, पण सरकारने सांगितलं आता गणेश उत्सव तर बघायला मिळतच आहे, त्यामध्येच लाडक्या बहिणींनो गॅस सिलेंडरचे 830 रुपये या सणानिमित्त सर्व बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत। मग तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी फक्त सरकारने सांगितलेलं एक काम पूर्ण करून घ्यायचं आहे। तेवढं जर काम पूर्ण केलं तर लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आधी मिळत नसतील तर इथून पुढे मिळत जाणार आहेत। मग त्यासाठी काय करायचे पुढे सांगणार आहोत, ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आधी गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नव्हते, आता त्यांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता जमा होणार आहेत, ते पात्र ठरले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर तुम्हाला पण आता 100% मिळतील, लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व ते काम केल्यावर गॅस सिलेंडरचे 830 रुपये नाही तर लगेच तुम्हाला गणेश उत्सव असल्यामुळे सप्टेंबरचा हप्ता देखील ऑगस्टच्या हप्त्यासोबत 1500 रुपयांसोबत अजून सप्टेंबरचे 1500 मिळतील व टोटल 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये 100% येऊन जाणार आहेत। मग यासाठी काय करायचं ते आपण पुढे बघणार आहोत। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत व कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता येत आहे, तर चला आता यादी आपण जाणून घेऊयात। तर इकडे बघू शकता, आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता या ठिकाणी जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत। आता तुमच्या जिल्ह्याचं नाव 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का नाही ते सांगतो, कारण सरकार आधी काय करणार आहे, सर्वात आधी 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे देणार आहे। मग या 13 जिल्ह्यामध्ये आता पैसे सरकारला वाटप करायचे आहेत। मग या 13 जिल्ह्यात जर तुमचं नाव असेल तर कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल तुमच्या बँक खात्यात, पैसे हे 100% जमा होऊन जाणार आहेत। तर चला आता त्या 13 जिल्ह्यांची लिस्ट दाखवतो, त्यातली त्यात 8 बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता येणार आहे। जर 8 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत जर तुमचं खातं तुम्ही काढलेलं असेल तर पैसे आले म्हणूनच समजा 1500 ऑगस्टचे गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल 2330 रुपये एवढी रक्कम आता या 8 बँकेत सरकार सोडणार आहे। तर आता या 8 बँकांची नावे व 13 जिल्ह्यांची यादी आता तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला आता आपण सर्वात आधी जिल्ह्यांची यादी बघूयात, कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची लिस्ट। तर या ठिकाणी बघू शकता, आता याद्या देखील आलेल्या असून लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे वरती काय लिहिलेलं आहे बघू शकता। आता या ठिकाणी तुम्हाला जिल्हे वाचून दाखवत आहे, लवकर लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण इथून पुढे जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यात हप्ता नेमका कधी मिळणार, किती वाजता आपल्याला पैसे मिळतील व 830 रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं ते पण सांगतो, कारण आता गणेश उत्सव या वर्षीचा खूप गोड होणार असून आता इकडे बघू शकता इथे काय लिहिलेलं आहे, 13 जिल्ह्यात व 8 बँकेत पैसे आता येऊन जातील याची यादी आता
सरकारने दिलेल्या यामध्ये 1000 नाही 2000 नाही तर तब्बल लाखो बहिणीच्या बँक खात्यात आता पहिल्या टप्प्यात पैसे येऊन जाणार आहेत व पुढे सांगितलं आहे की आता फक्त सरकारने एक काम करायला सांगितलं आहे तरच पहिल्या टप्प्यात तुमचे नाव येईल व तुम्हाला लवकरात लवकर हप्ता मिळेल। मग आता तुम्हाला 1500 ऑगस्टची लवकर पाहिजे असेल व त्यासोबत वाटत असेल की गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळायला पाहिजे तर यासाठी तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे। तर लाडक्या बहिणींनो तुमचं नाव पहिल्या यादीत आलं पहिल्या टप्प्यात जर सरकारने घेतलं तर तुम्हाला ही हप्ता लवकरात लवकर मिळणार आहे। अन्यथा ऑगस्टचा हप्ता डायरेक्ट 10 सप्टेंबरच्या आसपासच्या तारखेला पण भेटू शकतो। एवढा उशिरा हप्ता नकोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लवकर हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगतो व गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण हे तुम्हाला ते काम केल्यानंतर मिळून जाणार आहेत। मग चला आता पहिल्या टप्प्यात नाव येण्यासाठी काय करायचं ते बघण्यापूर्वी जिल्ह्यांची नावे सांगतो त्यानंतर पहिल्या टप्प्यात येण्यासाठी सरकारने कोणतं काम सांगितलंय ते सांगतो। कारण पहिल्या टप्प्यात नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात पैसे हे येऊन जाणार आहेत। तर चला आता जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो आता काळजी करू नका। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1500 आता ऑगस्टचे सोडण्यात येणार आहेत। एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता तुमच्या बँक खात्यात येणार आहे। टोटल रक्कम 2330 रुपयांच्या आसपासची जी आहे ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा होईल। तुम्हाला आता काळजी करायची नाहीये। गॅस सिलेंडरचे 830 रुपये ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण इथून पुढे मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका। फक्त आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा फायदाच फायदा होणार आहे। तुम्हाला चांगला दिलासा हा नक्कीच मिळणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता 2330 रुपये व गॅस सिलेंडरची सर्व काही रक्कम मिळून एवढी रक्कम तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे। यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्याचा क्रमांक लागलेला असून आता एवढंच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो सरकारने सांगितलेलं काम जर केलं तर तुमच्या पहिल्या टप्प्यामध्ये नाव येईल पहिल्या यादीत नाव येईल व पहिल्या यादीत जर नाव आलं तर ऑगस्टचे 1500 तर सर्वात आधी भेटणार। गॅस सिलेंडरचे 830 रुपये आधी मिळत नव्हते तर इथून पुढे भेटणार व तुम्हाला गणेश उत्सव असल्यामुळे सप्टेंबरचा हप्ता पण लगेच ऑगस्ट हप्ता वाटप होता मिळू शकतो। त्यासाठी तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे। मग तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पण ऑगस्टचा हप्ता वाटप झाल्यानंतर लगेच सप्टेंबरचे पैसे पण आपल्या खात्यात यायला पाहिजेत व गॅस सिलेंडरचे पण हप्ते आपल्याला मिळायला पाहिजेत। तर त्यासाठी फक्त आता राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा सर्वांच्या फायद्याचा ठरणार आहे। मला माहिती काल ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना तर आता सर्व पैसे मिळणारच आहेत पात्र ठरल्याचं त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं। मग आज जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा पण फायदा नक्कीच होणार आहे। तर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघू शकता आता बुलढाणा जिल्ह्यात एक हप्ता वाटप होणार आहे। तर चला दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे आता पुढच्या जिल्ह्यांची यादी व बँकांची लिस्ट बघूयात। तर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे आता धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो काळजी करू नका तुमच्या बँक खात्यात एक पैसे सर्वात आधी येणार असून 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये धाराशिव जिल्ह्याचं पण नाव आहे। 1500 येणारच आहेत। लगेच त्या पाठोपाठ तुमच्या बँक खात्यात 2000 रुपयांच्या आसपासची रक्कम येईल कारण की यामध्ये एक 830 रुपये अजून ऍड होणार असून 2330 रुपये एवढी रक्कम तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे। हे 2330 रुपये हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये। तुमच्यासाठी सरकारने मोठा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। पूर्णपणे पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहेत। तुमच्या बँक खात्यात हे पैसे आल्याचा मेसेज येणार आहे। आता फक्त मेसेजकडे लक्ष द्या। कोणत्या क्षणी बँक अकाउंटवरती ऑगस्टचे 1500 गॅस सिलेंडरचे 830 ही सर्व काही रक्कम आता जमा होऊन जाईल। एवढंच नाही तर आता पहिल्या यादीत सरकारने तुमचं नाव घेतलं तर सर्वात आधी हप्ता तर मिळेलच मात्र सप्टेंबरचा हप्ता पण लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात आधी येणार आहे। मात्र गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी पण पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे। मग पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं तर काही नाही खूप सोपं काम आहे ते पुढे तुम्हाला सांगतो। लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण असा व्हिडिओ दुसरीकडे तुम्हाला बघायला मिळणार नाहीये। तर बघू शकता आता धाराशिव जिल्ह्यात देखील हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत। तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणत्या बँकेत हप्ता येणार आहे त्यांची देखील आता नावे आपण बघूयात।
तर इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणींनो पुढील क्रमांकाचे जिल्हे व बँका या ठिकाणी आता जाहीर झालेल्या आहेत। आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघू शकता बीड जिल्हा। बीड जिल्ह्यात एक सर्वात आधी हप्ता मिळणार असून बीड जिल्ह्यात 1500 आता ऑगस्टच्या हप्त्याचे सोडण्यात येणार आहेत। गॅस सिलेंडरचे 830 रुपये सोडण्यात येणार आहेत। टोटल 2330 रुपये हे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येऊन जातील। त्यामुळे काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका, पूर्णपणे पैसे वाटप आता हे सुरू होत आहे। त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये, कसलीही चिंता करण्याचं कारण नाहीये असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे का असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी आता समोर आलेली आहे। ही एक सर्वात मोठी खुश खबर आहे। तर चला आता पुढची कोणती बँक आहे तर या ठिकाणी बघू शकता बँकांची लिस्ट सर्व काही या ठिकाणी बँका दाखवण्यात आलेल्या आहेत। या बँकेत आता 8 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर आता पैसे आले म्हणूनच समजा, कारण आता 8 बँकेत सर्वात आधी पैसे पूर्णपणे सरकार आता वाटप करणार आहे। तर चला त्या बँकांची नावे एकदा तुम्हाला 2 मिनिटाच्या आत सांगून टाकतो। त्यानंतर पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो, जेणेकरून तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे 100% मिळतील। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता पब्लिक सेक्टर बँक आता या बघायला मिळत आहेत। पहिली बँक आहे एसबीआय बँक। एसबीआय बँकेमध्ये जर खातं असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे आता येणार आहेत। पूर्णपणे पैसे वाटप झाल्याचा एक मेसेज देखील येईल। त्यामुळे काळजी करू नका, कोणत्याही क्षणी क्रेडिट युअर अकाउंट 1500 जमा झाले म्हणून मेसेज येणार आहे। लाडक्या बहिणींनो जर तुमचं खातं एसबीआय मध्ये असेल तर आता चांगला दिलासा मिळणार आहे। एसबीआय मध्ये देखील सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे पूर्णपणे आता वाटप झाल्याचा मेसेज येऊन जाईल। त्यामुळे काळजी करत बसू नका, चिंता करू नका, कारण आता सरकारने तुमच्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे। दुसरी बँक पण या ठिकाणी जाहीर झालेली आहे ती म्हणजे इकडे बघू शकता बँक ऑफ बडोदा। या बँकेत आता ऑगस्टचे 1500 सोडण्यात येणार आहे। जुलैचे ज्यांना मिळाले नव्हते त्यांना आता वाटप तर सुरू आहेच। त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये या बँक ऑफ बडोदा मध्ये देखील आता पूर्णपणे मिळून जातील। त्यामुळे काळजी करायची नाहीये, चिंता करायची नाहीये। स्पष्टपणे आता सरकारकडून माहिती आलेली असून हप्ता हा थेट बँक खात्यात आता सर्वात आधी जमा होणार आहे। महत्वाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर बघू शकता या 2 बँकेत एक सर्वात आधी हप्ता येणार आहे। अजून कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे मिळणार आहेत, पोस्टात मिळणार की नाही, सर्व आता पुढे बघणार आहोत। आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे। तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार आहे व महत्त्वाची अर्जंट सूचना सरकारने काय दिली आहे ती आपण बघूयात। तर यामध्ये बघू शकता आता महत्त्वाची बातमी सरकारकडून आलेली असून या ठिकाणी सांगितलं आहे लाडकी बहिणीचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई आता करण्यात येणार आहे। काही सरकारी लाडक्या बहिणींनी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, कारण ज्यांना सरकारी नोकरी असते, ड्युटी असते, त्यांना ही योजना आणलेली नाही असं सरकारने सांगितलं। मात्र काही लाडक्या बहिणी अशा निघाल्या की त्या सरकारी नोकरीमध्ये असून त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यास सुरुवात केली। तर आता त्यांच्यावर थेट कारवाई सरकारच्या माध्यमातून होणार आहे। ही एक सर्वात मोठी बातमी आहे। पूर्णपणे त्यांना आता कारवाईला समोर जावं लागेल, त्यामुळे असं काही करू नका। तर या ठिकाणी बघू शकता काय माहिती आलेली आहे, शहरी भागातच सरकारी मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक सरकारची झालेली आहे। यामध्ये आता पुन्हा EKYC ची पडताळणी होणार आहे। तर बघू शकता काही बहिणींमुळे आता काही जणांनी काय केलं, हप्ता मिळवण्यासाठी काही करून सरकारी नोकरी असून हप्ता मिळवला। मग आता त्याच कारणामुळे EKYC चे आदेश आता पूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आलेले आहेत। जर आता तुम्ही EKYC केली तरच तुम्हाला हप्ता मिळेल, अन्यथा तुम्हाला हप्ता मिळायचा नाहीये। तर आता EKYC साठी काय करायचं ते सांगतो, म्हणजे तुम्हाला ऑगस्टचे 1500 मिळतील। तुम्ही म्हणाल EKYC चे हे नवीन काय आलंय, आतापर्यंत केले नाही। मात्र काय होईल, कुणी पण यायले लाभ घ्यायले, त्यामुळे सरकारने आता नवीन नियम आणला EKYC करा, म्हणजे ज्याची त्याला लाभ मिळेल, त्यांच्या ज्यांना लाभ सरकारला द्यायचा आहे त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होऊन जाणार आहेत। त्यामुळे आता तुम्हाला EKYC देखील करून घ्यावी लागणार आहे। EKYC केले नसेल तर तात्काळ करून घ्या, जेणेकरून पैसे हे जमा होऊन जातील। तर चला आता बाकीची माहिती पुढे बघूयात। आता कोणत्या जिल्ह्यात एक सर्वात आधी हप्ता वाटप सुरू होत आहे, राहिलेल्या जिल्ह्यांची यादी आपण पाहू।
तर बघू शकता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, आज लवकरात लवकर हे काम करून घ्या, म्हणजे आता पहिल्या आधी तुमचं नाव येईल. कारण आता सरकार पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात आधी पैसे देणार असून तसे 3 टप्पे सरकार करणार आहे. 3 टप्प्यापैकी जर तुमचं नाव पहिल्या आधीत आलं, पहिल्या आधीत जर सरकारने तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला ऑगस्टचे 1500 तर मिळतीलच. 1500 रुपयाचा हप्ता मिळेल. मात्र एखाद्या वेळेस काहींना 3000 रुपये देखील सरकार देणार आहे. त्यासाठी पहिल्या आधीत नाव येणं गरजेचं आहे. वय 3000 रुपये पण मिळून जातील. सरकारच्या पहिल्या आधीत तुम्हाला नाव आणावं लागेल, जेणेकरून ही रक्कम तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे. त्यासाठी आता कोणतं काम करायचं आता पुढच्या 1 मिनिटात सांगणार आहे. आता फक्त राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, कोणत्या जिल्ह्यात पैसे येण्यास सुरुवात होत आहे त्यांची नावे एकदा आपण बघूया. तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता 3ऱ्या क्रमांकाचा एक जिल्हा तुम्हाला सांगतो. लातूर जिल्ह्यात एक सर्वात आधी हप्ता आता वाटप केला जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 आता जमा होऊन जातील. गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळतील. टोटल 2330 रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत. लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो आता काळजी करू नका, चिंता करू नका, पूर्णपणे पैसे येऊन जातील. राज्य सरकारच्या मार्फत आता मोठा निर्णय झालेला आहे, स्पष्टपणे निर्णय झालेला असून आता सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. थेट रक्कम ही आता पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे. तर आता चला, अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणत्या बँक आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला दाखवतो. यामध्ये इकडे बघू शकता, पुढील क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे कॅनरा बँक. कॅनरा बँकेत जरी खातं असेल तरी पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. मेसेजमध्ये 1500 क्रेडिट युअर अकाउंट लाडकी बहिणींना असा मेसेज येणार आहे. तर चला, अजून कोणते जिल्हे आहेत व कोणत्या बँक आहेत त्यांची पण नावे आपण लगेच जाणून घेऊयात. आता थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इकडे बघू शकता, आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघू शकता सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यात देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात हप्ता येणार असून सोलापूर जिल्ह्यातील लाखो बहिणीच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांच्या निधीचे आता वाटप केले जाणार असून लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. थेट निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले खुशखबर आलेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, रोजची रोज अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच येत आहे, त्यासाठी सबस्क्राईब केले तर तो बघायला मिळेल. तसेच व्हिडिओला लाईक करून प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे. तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार माहिती देणार आहोत व इतर बहिणींकडे व्हिडिओ पाठवा, त्यांचा पण फायदा होईल. धन्यवाद.